नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. आजच्या आपल्या मार्केटिंगच्या लेक्चरमध्ये मी पुन्हा एकदा तुमचं स्वागत करतो. आपण सेमिस्टर सेकंडच्या पहिल्या युनिटमध्ये प्रोडक्ट 4 P's ऑफ मार्केटिंग याच्यामधला पहिला P याचा अभ्यास करतो आहे. त्यामध्ये आपण आत्ता वस्तूचं जे काही अर्थवाक्य, प्रस्तावना, आपण वस्तूचं वर्गीकरण, त्यानंतर वस्तूचे जे मिक्स आहे, प्रोडक्ट मिक्स, वस्तू मिश्रण, आणि आपण चिन्हांकन लक्षात घेतलं, ब्रँडिंग. आज आपण पॅकेजिंगचा अभ्यास करतो आहे, संवेष्टन, अवेष्टन. आपल्याला माहीत आहे विद्यार्थी मित्रांनो की पॅकिंगला खूप महत्त्व आहे. कारण जवळजवळ 4 P's आपण प्रोडक्ट, प्राईस, प्लेस, प्रमोशन म्हणतो. त्याच्यामध्ये 5वा P आता पॅकिंग आलेला आहे. आता आपण मराठीमध्ये संवेष्टन, आवेष्टन, बांधणी, काही असं कवर वगैरे असं म्हणतो. आता आपल्याला माहिती आहे की वस्तूच्या अंतरंगाला, क्वालिटीला जेवढं महत्त्व आहे तेवढंच महत्त्व वस्तूच्या बाह्य रूपाला सुद्धा आहे. म्हणून तर आपण चेहऱ्यावरती पावडर वगैरे लावून चेहरा फ्रेश ठेवण्याचा प्रयत्न करतो. ॲक्च्युली त्याचा संबंध, चेहरा फ्रेश असेल तर मन प्रसन्न असतं याचे असतं. मग चेहऱ्यावर आनंद आहे तुमच्या, पण आत तुमच्या भाव वेगळे आहेत हे आपल्या लक्षात येत नाही. तसं वस्तूची अंतर्गत क्वालिटी कशी आहे माहीत नाही, पण बाह्य रूप जर चांगलं असेल तर ग्राहक त्याच्याकडे त्यांचं लक्ष वेधतं, आकर्षित होतात. आता अनेक विपणनकर्ते पॅकिंगला 5वा P मानतात. आपल्याला माहिती आहे, प्रोडक्ट, प्राईस, प्लेस, प्रमोशन अँड पॅकिंग आता आलं. याचा अर्थ संवेष्टनाला विपणनामध्ये खूप महत्त्व प्राप्त झालेले आहे. इथे एक स्टेटमेंट दिलेलं आहे. आत्ताचे आपण लक्षात घेतलं, जे वस्तूच्या अंतरंगाला जितकं महत्त्व आहे तितकंच महत्त्व बाह्यरूपाला आहे. आणि वस्तूचं बाह्यरूप म्हणजे वेष्टन होय. आता आधुनिक काळामध्ये विपणनकर्त्याला, उत्पादकाला वस्तूच्या वेष्टनाला वस्तू इतकंच महत्त्व आणि प्राधान्य द्यावं लागतं. काय बाह्यरूपाकडून बघून जर वस्तू घेतली जात असेल तर अंतरंग, समाविष्ट घटक त्याच्यामध्ये काय आहेत, त्याबरोबर वस्तूचं बाह्यरूप कसं देखणं आकर्षक, लक्षवेधी ठरेल हे बघावं लागतं. म्हणून बऱ्याच वेळा ग्राहक आकर्षक आणि लक्षवेधी संवेष्टनामुळे वस्तूला मागणी घालताना आढळतं. म्हणजे दिसायला चांगली वाटते असं आपण म्हणतो, सगळ्यांचं लक्ष वेधून घेते हे आपण म्हणतो. आता वेस्टर्न ही संकल्पना खूप पूर्वीपासून अस्तित्वात आहे आणि बदलत्या काळाबरोबर ही संकल्पना खूप विकसित गेलेली आपल्याला पाहिजे. म्हणजे पॅकिंग पूर्वीपासून आहे, पण पॅकिंगला जे मटेरियल वापरलं जात होतं पूर्वी, पॅकिंगला जेवढं महत्त्व होतं त्याच्यापेक्षा कितीतरी पटीनं महत्त्व आता आधुनिक काळामध्ये वाढलेलं आहे. हे मला वेगळं सांगायला नको. आता याच्यामध्ये आपल्याला माहिती आहे 1992मध्ये काही याच्यामध्ये मोठ्या प्रमाणावरती टेक्नॉलॉजीमध्ये बदल झाला. किंवा अमूलचं दूध असेल किंवा ज्यूस असतात वेगवेगळ्या प्रकारचे, त्याच्यासाठी टेट्रा पॅकिंग विकसित गेलं आहे. आपल्याकडे फ्रुटी आहे, फ्रुटीने खूप पूर्वीपासून ते कागदी पॅकिंगमध्येच ते येतं. म्हणजे त्याला शीतगृह, म्हणजे थंड राहतं, त्याला शीतगृहाची आवश्यकता भासत नाही. मग आता बघा, पाणीसुद्धा येते, पाणीसुद्धा थंड ते येते. त्याच्यामध्ये एक विशिष्ट प्रकारचं केमिकल टाकलं जातं त्या पाण्यामध्ये, त्यामध्ये पाणी थंड राहतं. आता 1992मध्ये प्लॅन्टर्स लाईफ सेवर्स कंपनी यांनी व्हॅक्यूम पॅक्ड ब्रिक पॅक कॉफी, व्हॅक्यूम पॅक्ड प्लॅन्टर्स फ्रेश रोस्टेड सॉल्टेड पीनट्स पॅकिंग या नावानं बाजारामध्ये आणले. म्हणजे हे जे व्हॅक्यूम पॅक्ड आहे ही नवीन टेक्नॉलॉजी आहे. ह्या टेक्नॉलॉजी 1992पासून आपल्याकडं अस्तित्वात किंवा नव्याने या ठिकाणी निर्माण झालेल्या पॅकिंगच्या संदर्भात आपल्याला दिसून येतात. आता सध्या अमेझॉन किंवा फ्लिपकार्ट या कंपन्यासुद्धा अशाच प्रकारच्या संवेष्टनाचा वापर करतात. बघा, तुम्ही एखादी अमेझॉनमधून किंवा फ्लिपकार्टमधून एखादी वस्तू मागवली तर त्याचं पॅकिंग बघा कसं असतं. ते आपल्या रेग्युलर वस्तूंच्या पॅकिंगसारखं नसतं. मग ती वस्तू तुमच्यापर्यंत सुरक्षित यावी,
त्याची तुटफूट नासधूस गुणधर्म, त्याची वैशिष्ट्ये नष्ट होऊ नयेत याची दक्षता त्या पॅकिंगच्या. ॲक्च्युली पॅकिंगचा उद्देश काय आहे, पॅकिंगचं काम काय आहे, तर ती वस्तू जी आहे ती वस्तू सुरक्षित ग्राहकाच्या हातात पडेपर्यंत त्या वस्तूला सुरक्षित ठेवणं, ऊन वारा पाऊस नैसर्गिक मानवी आपत्तीपासून त्या वस्तूचं संरक्षण करणं, हे त्या पॅकिंगचं महत्त्वाचं काम असतं. परंतु आता त्याला मार्केटिंगच्या दृष्टिकोनातून, विपणनाच्या दृष्टिकोनातून त्या बाह्यरूपाला महत्त्व प्राप्त झाल्यामुळं आपल्याला पॅकिंगला महत्त्व मोठ्या प्रमाणावरती विपणनामध्ये दिले जात असलेले लक्षात येतं. आता ग्राहकांनी खरेदी करण्यास प्रोत्साहन देण्यासाठी आणि संवेष्टन एक महत्त्वाचं आणि प्रभावी विक्री साधन आहे. कारण ते ग्राहकाला आकर्षित करतं, ग्राहकाचं लक्ष वेधतं. ग्राहक म्हणजे पॅकिंगकडे बघून वस्तूंची मागणी केली जाते. त्यामुळं ते एक विक्रीचं प्रभावी आणि महत्त्वाचं साधन आहे, अत्यावश्यक साधन आहे असं म्हटलं तरी चालेल. आता संवेष्टन कसं पाहिजे, तर संवेष्टन एक कल्पक पाहिजे, लक्षवेधी पाहिजे, संरक्षक पाहिजे, सोयीचं पाहिजे आणि प्रतिमादर्शक असायला पाहिजे. 5 मुद्दे इथे खूप कल्पक म्हणजे कल्पकतेनं ते निर्माण झालेलं असायला पाहिजे. तुमची वस्तू कशा आकाराची आहे, मग त्याला कशा आकाराचं डिझाईन पॅकिंगचं करायला पाहिजे, त्याला कलर कोणता पाहिजे की जेणेकरून ग्राहकाचं पाहता क्षणी मन आकर्षित होईल. लक्ष किंवा पॅकिंग किंवा असं सहज नजर जर फिरवली तर पटकन एखाद्या आकर्षक लक्षवेधी म्हणजे एखाद्या गोष्टीवर लक्ष स्थिर होतं, त्याला लक्षवेधी म्हणतात. संरक्षक आत्ता मी सांगितलं की म्हणजे पॅकिंगचा खरी गरज, मुख्य हेतू, त्याचा उद्देश हा वस्तूचा मानवी आणि नैसर्गिक आपत्तीपासून संरक्षण करणं हे आहे. आणि पॅकिंग सोयीचं पाहिजे. मग ते काचेचं असेल तर हँडल विथ केअर, किंवा त्याचं पॅकिंग आहे, किंवा त्याला धरायला हँडल आहे, किंवा त्याला ट्रान्सपोर्टमध्ये लोडिंग अपलोडिंग करायसाठी ते सुटेबल आहे, हे बघायला पाहिजे. आणि प्रतिमादर्शक, जसं ब्रँड तुमची एक प्रतिष्ठा निर्माण करतं तसं पॅकिंगसुद्धा एक म्हणजे त्या पॅकिंगकडे बघितलं, त्याच्याकडे बघितलं त्या वस्तूच्या पैकी की ती वस्तू काय आहे हे अगदी सहजपणे स्पष्टपणे त्या ग्राहकांच्या लक्षात आलं पाहिजे. अशा पद्धतीची पॅकिंगची व्यवस्था आपल्याला करायला पाहिजे. म्हणजे विपणनामध्ये आजकाल पॅकिंग हे खूप महत्त्वाचं बनलेलं आहे हे आपल्याला लक्षात येतं. म्हणजे चांगलं पॅकिंग असल्याशिवाय वस्तू विकणं हे फार जिकिरीचं होऊ शकतं, हे लक्षात घ्या. आता व्याख्या दिलेल्या आहेत. व्याख्येमध्ये काय म्हटलेलं आहे यांनी, आता काही वेळेला काय होतं की प्लॅस्टिक मिश्रित काही पॅकिंग या ठिकाणी केली जातात. आता आपल्याला माहिती आहे की प्लॅस्टिकची विल्हेवाट लावणं खूप कठीण असतं आणि त्यामुळं त्याचा उपाय म्हणून अनेक कंपन्यांनी पर्यावरणपूरक अशा स्वरूपाची संवेष्टन निर्मिती किंवा पॅकिंगची निर्मिती करत असलेलं आपल्याला पाहायला मिळतं. आता आवेष्टन म्हणजे काय, व्याख्येमध्ये आपण लक्षात घेऊया. वितरण, साठवणूक, विक्री आणि वापरासाठी वस्तूचं आच्छादन, योग्य शब्द आहे बघा, परफेक्ट. आच्छादन म्हणजे वस्तूला झाकण्यासाठी, त्याचं आच्छादन करण्यासाठी किंवा संरक्षण करण्याची कला, शास्त्र आणि तंत्रज्ञान, तिन्ही शब्द घातले. कला म्हणजे कल्पकतेचा वापर, शास्त्र म्हणजे आता टेट्रा पॅकिंगसाठी त्याचे गुणधर्म, त्याची वैशिष्ट्य टिकून, आणि ही नवीन टेक्नॉलॉजी त्याच्यामध्ये वापरलेली आहे. आवेष्टन म्हणजे डिझाईन, मूल्यमापन व वेष्टन तयार करण्याची प्रक्रिया होय. आता वस्तूसाठी डबा, पेटी भरणी इत्यादीची रचना करण्याची क्रिया म्हणजे आवेष्टन असून वस्तूचं संरक्षण, काटकसर, सोयी आणि विक्री वाढीशी त्याचा संबंध आहे. फिलिप कोटलरनी व्याख्या केली आहे. त्यांनी स्पष्टच सांगितले, डबा, भरणी, पेटी. आता हे पूर्वीचं झालं. आताच्या पॅकिंग खूप वेगळ्या प्रकारचे आहेत, पण त्याचा उद्देश काय आहे, संरक्षण, काटकसर, सोय आणि विक्रीवाढी याच्याशी संबंधित आहे. फिलिप कोटलरने फार अर्थपूर्ण अशी व्याख्या केलेली आहे. आता आपण संवेष्टनाच्या थोड्याशा प्रकाराकडे जाऊया. या 4 प्रकार या ठिकाणी मांडलेले आहेत. पहिला प्रकार याच्यामध्ये काय आहे तर प्राथमिक वेष्टन. आता वस्तूचं नाविन्य आणि संरक्षण, वस्तूला पॅकिंग नसेल तर ऊन वारापासून ते जुनं होतं.
हा वेस्टर्नचा मुख्य हेतू आहे, मी मागापासून आपल्याला सांगतोय. वस्तूमधील समाविष्ट घटक असतील, त्याचा दर्जा असेल, रंग असेल, आकार असेल, नवखेपणा असेल, हा टिकवून ठेवण्यासाठी भक्कम स्वरूपाचं वेस्टर्न जे तयार केलं जातं त्याला प्राथमिक वेस्टर्न असं म्हणतात. वस्तूचा वापर झाला तरी असं वेस्टर्न टिकून नसतं. आता तेलासाठी वापरली जाणारी बाटली असेल किंवा पिशवी असेल किंवा डबा असेल, आता म्हणजे असे वेस्टर्न जे असतात, तर डबा तेल संपून जातं आपलं 14 लिटर 15 लिटरचं, किंवा बाटली 1 लिटरची संपून जाते, 5 लिटरची संपून जाते, पण त्यानंतर ती कितीतरी वेळा किंवा कितीतरी दिवस आपण ती पुन्हा वापरते. त्यामुळे त्याचं काही त्या वेस्टर्नचं फारसं नुकसान होत नाही. हे प्राथमिक वेस्टर्न झालं. म्हणजे वस्तू संपली तरीसुद्धा वेस्टर्न मात्र टिकून असतं. तर दुय्यम वेस्टर्न हे काय आहे, प्राथमिक वेस्टर्नना बरोबर वापरलं जातं. प्राथमिक वेस्टर्नाच्या बाहेर हे वेस्टर्न वस्तूला केलं जातं. आता एखाद्या वस्तूला प्राथमिक वेस्टर्न पुरेसे नसेल तर दुय्यम वेस्टर्न केले जातं. आता तुम्हाला आकर्षक करायचं आहे ते या ठिकाणी प्राथमिक वेस्टर्न करायचं नाही तर दुय्यम वेस्टर्न करायचं. कारण बाहेरचा लेअर, बाहेरचं कवर म्हणजे बाहेर असणारं ते दुय्यम असणार आहे, आत असणारं ते प्राथमिक असणार आहे. आता दुय्यम वेस्टर्न हे प्राथमिक वेस्टर्नपेक्षा आकर्षक आणि मजबूत असते. दुय्यम वेस्टर्नचा मुख्य उद्देश ग्राहकांना आकर्षित करणे हाच असतो. उदाहरणार्थ खाद्यपदार्थ पाऊचमध्ये ठेवले जातात व त्यांना बाहेरून दुय्यम पॅकिंग केले जाते. आज साधं प्लॅस्टिकच्या याच्यामध्ये असतं की ते मऊ पडू नये वगैरे वगैरे, आणि बाहेरून त्याला दुसरं पॅकिंग असतं की त्याच्यावर डिझाईन त्याचा वेगवेगळा भाग असतो. आता वाहतूक वेस्टर्न, वाहतुकीमध्ये हे तुम्हाला नावावरून सुद्धा लक्षात येतं. वाहतुकीमध्ये अनेक वस्तूंची मांडणी वाहनामध्ये करावी लागते. असे मांडणी करणं सोयीचं व्हावं म्हणून एकत्रित पॅक केला जातो, जेणेकरून वाहतूक सोयीची, सुरक्षित, सुलभ करता येईल. 2 किंवा 4 डझनाचा साबणाचा बॉक्स त्याच्यामध्ये केला जातो. उदाहरण आपण लक्षात घेतलं. आणि दुहेरी उपयोगाचं वेस्टर्न म्हणजे वस्तूसाठी एखादं पॅकिंग केलं जातं, सदर वस्तूचा वापर झाल्यानंतर ते पॅकिंग इतर कारणासाठी वापरता येतं. ग्लासेस, बॉटल, ज्वेलरी बॉक्स, बॉस्केट वगैरे. अशा वेस्टर्नचा ग्राहक बऱ्याच काळ वापर करू शकतात आणि कंपनीने सुद्धा त्याचा वापर व्हावा या दृष्टीनंच तुम्हाला ते तशा स्वरूपाचं पॅकिंग करून दिलं जातं. आणि कदाचित काय करतात बऱ्याच कंपन्या, असं जे वारंवार वापरलं जातं त्याच्यावरती आपली जाहिरात करतात. आपल्याला पुढे लेबलिंग आपल्याला टॉपिक आहे याच्यामध्येच, तिथं हे ते काय वरती छापतात, काय छापायला पाहिजे, काय बंधनकारक आहे, हे सगळं त्याच्यामध्ये दिलेलं आहे. म्हणजे दुहेरी उपयोगाचं म्हणजे कंपनीनेच ते पॅकिंग तुम्ही पुन्हा वापरलं तरी चालतं आहे आणि वापरावं या दृष्टिकोनातूनच ते पॅकिंग या ठिकाणी निर्माण केलं जातं. आता विद्यार्थी मित्रांनो, थोडंसं एकत्रित सगळ्या गोष्टीचा आपण विचार करतोय. संवेष्टनाचा उद्देश असेल, कार्य असेल, भूमिका असेल, महत्त्व असेल, जे काय असेल ते ह्या 10 मुद्द्यामध्येच आपण घेतो. आणि पहिला मुद्दा आहे संरक्षण. हा मगापासून आपल्याला आता लक्षात आलं आहे, मानवी आणि नैसर्गिक आपत्तीपासून तुमच्या वस्तूचं संरक्षण व्हावं, वस्तूचा नवखेपणा टिकून राहावा, त्याचं गुणधर्म टिकून राहावेत, या दृष्टिकोनातून या वस्तूचं म्हणजे पॅकिंगचा विचार केला जातो. आणि पॅकिंगमुळे वस्तूला नुकसान होऊ नये हे याच्यामध्ये पाहिलं जातं. हाताळणी आणि सोय, पॅकिंग केल्यामुळं वापरकर्त्याला म्हणजे सुविधा पुरवण्यास मदत होते, वस्तूची हाताळणी करणे सोपं होतं आणि वेस्टर्नशिवाय वस्तू हाताळणं धोक्याचं ठरू शकतं. आता संवेष्टन हे ग्राहकाला अधिक सोयीचं असावे लागतं, अन्यथा हाताळणी करताना वस्तूचं नुकसान होऊ शकतं. तुम्ही जर बघा एखादा रॉकेल किंवा डिझेल किंवा केमिकल घेऊन जाणारा जर काही कंटेनर असेल किंवा ट्रक असेल, टँकर असेल, तर त्याच्यावरतीच लिहिलेलं असते पहा, हायली इनफ्लेमेबल. म्हणजे अनेक गोष्टी त्याच्यामध्ये दिलेल्या असतात. काचेचं असेल तर हँडल विथ केअर वगैरे लिहिलं असते. म्हणजे हाताळणी त्याची सोयीची व्हावी हे बघावं लागतं. त्याची भूमिका काय आहे, उद्देश काय, कार्य काय, महत्त्व आपण एकत्रित लक्षात घेतो. ओळख आणि प्रतिष्ठा, संवेष्टन वस्तूची ओळख निर्माण करण्याचं कार्य करतं. पॅकिंगवरून वस्तू लोकांना कळते, वस्तूचा आकार, गुणधर्म असेल, वैशिष्ट्य काय आहे ते त्याच्यावरून समजतं. आता संवेष्टनावरती उत्पादकाचं, विपणनकर्त्याचं नाव किंवा इतर आवश्यक माहितीसुद्धा किमतीसह छापलेली असते. त्यामुळे उत्पादक आणि वितरकांची प्रतिष्ठा त्यामुळे निर्माण होते. आता अवलंबित्व,
संवेष्टन हे वस्तूचा आकार, स्वरूप, वजन, लांबी, रुंदी, गुणधर्म, समाविष्ट घटक, उपयोगिता, वैशिष्ट्ये, टिकाऊपणा या सगळ्या गोष्टीवरती त्याचं पॅकिंग कसं असायला पाहिजे अवलंबून असतं. पॅकिंगची साईज ही वस्तूला अनुरूप असावी लागते. वस्तू एवढी पॅकिंग मोठं एवढं ते बरोबर नाही. त्याची साईजसुद्धा त्या वस्तूला अनुरूप असायला पाहिजे. आकर्षकता, आता संवेष्टन आकर्षक असणं महत्त्वाचं आहे. ग्राहकांचं लक्ष वेधणं हा संवेष्टनाचा मुख्य हेतू आहे आणि संवेष्टन पाहिल्यानंतर ग्राहकांची पहिली पसंती निर्माण होत असते, कारण वस्तूचं बाह्य रूप संवेष्टन हे देखणंच असायला पाहिजे. जाहिरात आणि प्रसिद्धी, आता संवेष्टन हे प्रचाराचं आणि प्रसिद्धीचं साधन आहे हे वेगळं सांगायला नको. वस्तू अधिक सहज व त्वरित यामुळे विकली जाऊ शकते. संवेष्टनाला जाहिरात आणि प्रसिद्धी करण्याचं कार्य करावं लागतं. आकार, डिझाईन, रंगसंगती, ग्राफिक्स याद्वारे ग्राहकाचं लक्ष वेधण्याचं काम जाहिरात आणि प्रसिद्धीच्या माध्यमातून पॅकिंगच्याद्वारे केलं जातं. वाहतूक आणि साठवणूक, आता संवेष्टनामुळे वस्तूची वाहतूक करताना त्याच्या परिणामावरती, त्याच्या गुणधर्मावरती अनिष्ट परिणाम होणार नाही. मालाची अदलाबदल करता येणार नाही, नक्कल करता येणार नाही, वस्तू भेसळ करता येणार नाही. हा सगळ्यात महत्त्वाचा भाग. त्याची साठवणूक असेल, त्याचं संग्रहण असेल, साठा असेल, हे करणंसुद्धा संवेष्टनामुळे शक्य होतं, सोपं होतं. योग्य वेष्टन असल्यास वाहतूक आणि साठवणुकीचा खर्चसुद्धा कमी होतो. औषध असतील, द्रव्यपदार्थाची वाहतूक संवेष्टनामुळे शक्य होते. आता वस्तुभेद हा मुद्दा की आपली वस्तू इतरांच्या पेक्षा कशी वेगळी आहे हे दाखवणं म्हणजे वस्तुभेद. आता पॅकिंगमुळं काय होतं, वस्तूची भिन्नता सहजपणे ओळखता येते. हे पॅकिंग या कंपनीचं आहे, हे पॅकिंग ह्या कंपनीचं आहे, या पॅकिंगवरून हे वस्तू आहे, हे वस्तू म्हणजे पॅकिंगवरून वस्तू कोणत्या कंपनीची आहे हे कळतं. म्हणजे संवेष्टन वस्तूची व्यक्तिमत्व सुनिश्चित करतं. बाजारपेठेत प्रत्येक वस्तूची सहजपणे तुलना करता येते त्यामुळं, आणि खरेदी करताना ग्राहक वस्तू सहजपणे वस्तुभेद समजू शकतात. वस्तूमधला फरक समजू शकतात, त्यालाच वस्तुभेद म्हणतात. आणि सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा येतो या ठिकाणी गैरप्रकार टाळणे. संवेष्टनाचा मुख्य हेतू आहे वस्तूमधील गैरप्रकार टाळणे असतो. वस्तूला हानी असेल, नासधूत असेल, नुकसान असेल यापासून वस्तूचं जतन करणं हे संवेष्टनाचं अत्यंत महत्त्वाचं कार्य आहे. वस्तूची नकल होऊ नये यासाठी सुद्धा दक्षता पॅकिंगमधून घेतली पाहिजे. भेसळ, बदली होणार नाही यासाठी सुद्धा वेष्टन आवश्यक आणि महत्त्वाचं ठरतं. विक्री आणि नफ्यामध्ये वाढ, आता संवेष्टनामुळे विक्री वाढते, नफा वाढण्यास पण मदत होते. आकर्षक संवेष्टन असल्यास ग्राहकांची वस्तू खरेदी करावी असे ग्राहकांना वाटतं. त्यासाठी थोडी अधिक किंमत द्याव्यास सुद्धा ते कदाचित तयार होतात. वेगवेगळ्या प्रकारचे शोकेस असेल, पिशव्या असतील, बॉक्स असतील, स्वरूप वेष्टन तयार केल्यात वस्तूच्या विक्रीबरोबर संवेष्टनाच्या विक्रीतून सुद्धा उत्पादकाला, वितरकाला, विपणनकर्त्यांना नफा होऊ शकतो. आता आपल्याला थोडंसं चांगल्या संवेष्टनाचे गुणधर्म किंवा वैशिष्ट्य याच्याकडे जायचं. आता सुयोग्य रचना आणि आकर्षक वेष्टन हे विपणनाचं महत्त्वाचं साधन आहे हे आता किंबहुना आपल्या लक्षात आलेलं आहे. जर संवेष्टन सुयोग्य असेल तर ते वस्तूची विक्री करण्यास सहाय्य करतं. आता याच्यामध्ये काय म्हटले यांनी, संवेष्टनाचा विकास करताना 3 Rचा या ठिकाणी विचार करायला पाहिजे. पहिला R आहे म्हणजे रिड्यूस. रिड्यूस म्हणजे कमी करणे. रियूज म्हणजे पुनर्वापर त्याचा. रिसायकलिंग म्हणजे त्याचं जे चक्र आहे ते चक्र म्हणजे रिसायकलिंग म्हणजे जे तुमचं पॅकिंग आहे ते कच्चा माल म्हणून वापरून त्याच्यापासून दुसरं काहीतरी बनव, रिसायकल. आता प्लास्टिकची विल्हेवाट लागत नाही, तर आता जपानमध्ये प्लास्टिक रस्ते तयार करताना त्याच्यामध्ये खाली घालतं, त्यामुळे रस्ते खराब होत नाहीत, रस्त्यांना खड्डे पडत नाहीत. आपल्याकडे सुद्धा ही टेक्नॉलॉजी आलेली आहे. म्हणजे तुमच्या ज्या पॅकिंगची प्लास्टिकच्या विशेषतः म्हणजे विल्हेवाट लावता येत नाही, त्यामुळे ते प्लास्टिक रस्ता तयार करताना, हायवे तयार करताना खाली वापरतात. म्हणजे रिड्यूस, रियूज आणि रिसायकल. रिड्यूस म्हणजे तुम्हाला त्याचा खर्च रिड्यूस करायचा आहे. रियूज म्हणजे त्याचा पुनर्वापर झाला पाहिजे.
आणि रिसायकल म्हणजे त्याची विल्हेवाट लावून दुसरी एखादी वस्तू आपल्याला तयार करता आली पाहिजे. म्हणजे पाण्याचं आपण रिसायकलिंग करतो, म्हणजे दूषित पाणी त्यातनं हे करून मग चांगलं पाणी जे तयार होतं ते आपण शेतीला वगैरे देतो. म्हणजे वेस्ट वॉटरपासून तुम्ही युजफुल वॉटर तयार करू शकता. आता पहिला मुद्दा काय, प्रतिबंधक. म्हणजे आपलं जे वेस्टर्न आहे हे कचरा प्रतिबंधक असायला पाहिजे. ते कचरा निर्माण करणार नसलं पाहिजे. म्हणजे आवश्यक त्या ठिकाणीच वेस्टर्न वापरले पाहिजे, जेणेकरून कचरा टाळता येईल. म्हणूनच छोटी वस्तू आणि मोठं पॅकिंग असं नको. गरजेपुरतंच त्याच्या साईजला सुसंगत असेल असंच करा. पॅकिंगमुळे वस्तूला नुकसान होणार नाही किंवा हानी होणार नाही. आणि त्या म्हणजे वस्तूला जी हानी होणार आहे ती रोखण्यापासून सुद्धा महत्त्वाची भूमिका या ठिकाणी वेस्टर्नने बजावली पाहिजे. वेस्टर्नसाठी वापरली जाणारी सामग्री असेल किंवा साहित्य असेल हे मुख्य वस्तूपेक्षा कमी असावं. नाहीतर वस्तू 2 रुपयाची पॅकिंगचा खर्च 8 रुपये, अशी किंमत 10 रुपये, याला अर्थ नाही. कमी स्तोत्र वेस्टर्नचा आकारमान आणि त्याची संख्या म्हणजे प्रतिवस्तू मोजली जाऊ शकते. म्हणजे पॅकिंगला एक वस्तू आणि त्याची मेन वस्तू आहे ती आहेच, 2 वस्तू झाल्या. आता वेस्टर्नच्या डिझाईनच्या प्रक्रियेत त्याची संख्या कमी करण्यासाठी मापदंड तयार करायला पाहिजे. कमी स्तोत्र सोर्स वापरल्यामुळे पॅकिंगचा खर्चही कमी येतो. पॅकिंग अभियंते जे असतात ना, कमी स्तोत्राच्या पॅकिंगसाठी प्रयत्न करीत असतात. पॅकिंग तयार करणारे जे इंजिनियर असतात ते पुनर्वापर, वेस्टर्नचा पुनर्वापर करता आला पाहिजे. रियूज आपण त्यासाठी प्रोत्साहन दिले पाहिजे. वेस्टर्नचा पुन्हा वापर करण्यायोग्य स्थितीमुळे ते आर्थिकदृष्ट्या व्यवहार्य ठरते. वेस्टर्नची तपासणी असेल, साफसफाई असेल, दुरुस्ती असेल, देखभाल असेल इत्यादीची आवश्यकता भासते आणि ती करणं सोपं असायला पाहिजे. अनेक उत्पादक वेस्टर्नचा पुनर्वापर करताना आढळतात. पुनर्प्रक्रियेमध्ये वेस्टर्नसाठी वापरल्या जाणाऱ्या सामुग्री किंवा साहित्यावर पुनरुत्पादन केले जाऊ शकते. वेस्टर्नच्या प्रमुख साहित्याची पुनर्प्रक्रिया करून नवनवीन वेस्टर्न निर्माण करणे सर्वात मोठं आव्हान आहे. पोलाद असेल, ॲल्युमिनियम असेल, कागदपत्र असतील किंवा प्लॅस्टिक असेल इत्यादी घटकावर पुनर्प्रक्रिया करणं शक्य आहे. पुनर्प्रक्रिया ही प्रदूषित असू नये मात्र त्याच्यासाठी बघायला पाहिजे. रिसायकलिंगची अधिक सोयी करण्यासाठी घटक वेगवेगळे करण्यासाठी डिझाईन केलं जाऊ शकतं. आणि आपण वेगवेगळ्या युरोपियन कंट्रीमध्ये, जपान, अमेरिका याच्यामध्ये या गोष्टी आपण पाहतोय. फक्त आपल्याकडे तेवढ्या प्रमाणात ते केलं जात नाही. लक्षवेधक हा सगळ्यात महत्त्वाचा भाग आपण सुरुवातीपासून लक्षात घेतोय. संवेष्टन हे लक्ष वेधून घेणार असलं पाहिजे. त्याची रचना असेल, टिकाऊपणा असेल, रंगसंगती असेल, आकर्षक असायला पाहिजे, जेणेकरून पॅकिंग दिसता क्षणी ग्राहकाचं लक्ष वेधलं पाहिजे आणि ती वस्तू त्याला घ्यावीशी अशी वाटली पाहिजे. अधिक दर्जेदार आणि देखणं कसं पॅकिंग होईल याकडं उत्पादकांनी किंवा विपणनकर्त्यांनी लक्ष वेधलं पाहिजे, लक्ष दिलं पाहिजे. प्रदूषणमुक्त सगळ्यात महत्त्वाचं आहे. संवेष्टन हे प्रदूषणमुक्त असायला पाहिजे. अधिक काळात अनेक विपणनकर्ते पर्यावरणपूरक वेस्टर्नचा वापर करताना दिसत आहेत. सरकार असेल, स्थानिक स्वराज्य संस्था, ग्रामपंचायत, नगरपालिका, महानगरपालिका या संदर्भात अनेक नियम आणि कडक कायदे करत आहेत. उदाहरणार्थ प्लास्टिक असेल, कॅरीबॅग सापडल्यास ₹5,000चा दंड, वस्तूचा वापर झाल्यानंतर वेस्टर्न कधीही, कशीही, कुठेही फेकू नयेत, त्यांची योग्य विल्हेवाट लावण्यात यावी, या संदर्भात शासनाने कंपन्यांनाच काही बंधनं घातलेली आहेत. त्यामुळं कंपन्या योग्य त्या दक्षता घेताना सुद्धा आपल्याला दिसत आहेत. पण तुम्ही आम्ही समाजातल्या लोकांनी याच्याकडे लक्ष दिलं पाहिजे. कारण पॅकिंगचाच कचरा आपल्याला जास्त खेडोपाडीसुद्धा आता पाहायला मिळतोय आणि विशेषतः त्याच्यामध्ये प्लॅस्टिक हे अतिशय मोठ्या प्रमाणावरती असतं. म्हणजे हे आपल्याला सुद्धा त्रासदायक आहे. हे प्रत्येकाने जर लक्षात घेतलं आणि प्रत्येकाचा कचरा जो निर्माण होतो, आपल्या माध्यमातून जो कचरा निर्माण होतो त्याची योग्य विल्हेवाट लावण्याची जबाबदारी ही फक्त नगरपालिकेची नाही, आपली सुद्धा आहे, हे लक्षात घ्यायला पाहिजे. मी कोणीतरी आहे आणि मी कसं हे करणार असं म्हणून चालणार नाही.
तू माणूस आहे, माणूस म्हणून तुला जसं सामान्य माणसाला खायला लागतं तसं तुला प्रतिष्ठित माणूस म्हणून सुद्धा खायला तेच लागतं. मग त्याने त्यांचा स्वतःचा कचरा काढायचा आणि तू मात्र काढायचा नाही, असं नाही चालणार. ही प्रत्येकाची एक भारतीय नागरिक म्हणून जबाबदारी आहे. नागरिक म्हणून जबाबदारी आहे. मग तुम्ही कोणत्याही पदावर असा, कोणत्याही याच्यावर असा, तुम्हाला जमत नसेल तर तुम्ही त्याची विल्हेवाट लावायला स्वतंत्र माणूस ठेवा, नेमा. तुमच्याकडे पैशाची कमतरता नाही तर. पण त्याची विल्हेवाट लावली पाहिजे आणि योग्य पद्धती. आम्ही काय करतो, आमच्याकडचं सगळं झाडतो अंगण आणि शेजारच्या त्या कंपाऊंडच्या कडेला नेऊन कचरा लावतो. तो पण झाडत येतो आणि त्याच्या उलट्या बाजूला तो लावतो. मग दोघांच्या मध्ये कचऱ्याचा ढीग निर्माण होतो आणि एक दिवस वाद होतो. मग तो म्हणतो तू लावलंस म्हणून मी लावला. म्हणजे तू शेण खा, मी पण खातो. तू मूर्खपणा कर, मी पण करतो. म्हणजे मूर्खपणाची स्पर्धा लागते. मग शेण खाण्याची असं म्हणणार नाही मी, पण मूर्खपणाची स्पर्धा लागते. माहिती पुरवणार. आता हे वेस्टर्न जे आहे त्या वेस्टर्नावरती योग्य माहिती असेल, गुणधर्म असतील, समाविष्ट घटक असेल, आकार, प्रमाण, दर्जा, किंमत, वापरण्याचा कालावधी, पद्धत, ह्या सर्व गोष्टी त्याच्यावरती लिहिल्या असतात. त्यामुळं वेस्टर्नच्या माध्यमातून ग्राहकाला योग्य ते संदेश त्या ठिकाणी प्राप्त होतो. वस्तूचा योग्य वापर करणे शक्य होतं आणि ग्राहकसुद्धा वेस्टर्नच्या माहितीच्या आधारे खरेदीचा निर्णय घेत असतात. हे आपल्याला लक्षात घेणं आवश्यक. ते टाळून नाही चालणार. काटकसर मगाशी व्याख्येमध्ये आलं होतं फिलिप कोटलरच्या. वस्तूसाठी करण्यात येणारा वेस्टर्नचा खर्च जो आहे हा खर्च कमीत कमी असायला पाहिजे आणि तो 5-10% मध्ये असायला पाहिजे. पण बऱ्याच वस्तूच्या बाबतीमध्ये आपण उलटही बघतो. 10% वस्तूची किंमत असते, 80-90% पॅकिंगचा खर्च असतो. आता वेस्टर्नच्या प्रकारावर वेस्टर्नचा खर्च अवलंबून आहे हे सुद्धा आपल्याला मान्य आहे, माहिती आहे. तरी सुद्धा वेस्टर्नचा पुनर्वापर होणार असेल तर ते ग्राहकांना परवडत नाही. त्यामुळे वेस्टर्न एक काटकसरीचे असेल. पुनर्वापर सगळेच म्हणते आम्हाला काय करायचं वेस्टर्नचं, वस्तू महत्वाची, त्याचा पुनर्वापर होऊ द्या, रिसायकल होण्याचं काय वाटेल होऊ द्या, आम्हाला ते नको आहे. आणि याच्यामध्ये 2 मुद्दे येतात. सोयीस्कर म्हणजे वेस्टर्न हाताळण्यास, वापरण्यास, वाहतूक करण्यास, साठवणूक करण्यास सोयीस्कर असायला पाहिजे. वस्तूला सोय पॅकिंगच्या माध्यमातून निर्माण झाली पाहिजे, अडचण नाही. म्हणजे वस्तू सुस्थितीमध्ये राहावी म्हणून आपण पॅकिंग करतो आणि पॅकिंग त्या वस्तूला अडचण करता कामा नये. मग त्याची वाहतूक करायची असेल तर पॅकिंगमुळे अडचण झाली असं व्हायला नको. म्हणजे ते अनुरूप आणि सुसंगत असायला पाहिजे, हे आपण बघायला पाहिजे. कारण काही वेळेला वस्तू रचून आणाव्या लागतात, त्याची मांडणी करावी लागते किंवा ग्राहकाला विक्रेत्याला विकत असताना त्या किरकोळ दुकानामध्ये त्याला ते शो म्हणून ठेवावं लागते, दाखवावी लागते. आमच्या दुकानात ही वस्तू आहे म्हणून ते कळलं पाहिजे ना ग्राहकांना. म्हणजे ह्या सगळ्या सोयी त्या पॅकिंगच्या माध्यमातून निर्माण झाल्या पाहिजेत, हे विशेष करून लक्षात घ्यायला पाहिजे. ऊर्जेची प्राप्ती, कचरा ते ऊर्जा अशा पद्धतीने वेस्टर्नची सामुग्री असेल किंवा त्याचं साहित्य असेल हे वापरता आलं पाहिजे. म्हणजे अनावृतचे साधित इंधन हे पॅकिंग घटकांना जाळण्यासाठी उष्णता उपलब्ध करते. पॅकिंग म्हणून ऊर्जेची पुनर्प्राप्ती व्हायला पाहिजे. हाही काही पॅकिंगच्या बाबतीमध्ये आपण मुद्दा लक्षात घेऊ शकतो. तर विद्यार्थी मित्रांनो, आपण हे सर्व लक्षात घेत असताना पॅकिंग किती महत्त्वाचं आहे आपण त्याला तर आता 5वा P म्हणून त्याचा उल्लेख करायला लागलोय. म्हणजे प्रॉडक्ट, प्राइस, प्लेस, प्रमोशन याच्याबरोबर पॅकिंगला महत्त्व आहे. आणि बरीच लोकसंख्या अशी आहे, बरेच ग्राहक असे आहेत की ते पॅकिंग कसं आहे याच्यावरती ते वस्तूचं, त्याची दर्जा कसा असेल, त्याचा भाग, हे सगळं बाकीचं कसं असेल ह्याचा ते विचार करतात. म्हणजे पॅकिंग कसं आहे त्याच्यावरून ती वस्तूचं जजमेंट करतात की वस्तू कशी असेल.
आणि पॅकिंग आवडली की त्यांना वस्तू आवडली असं ते गृहीत धरलं जातं. आणि तुमच्यासारखे जे काही दक्ष ग्राहक आहेत तेच फक्त पॅकिंगला भुरळ न पडता किंवा पॅकिंगच्या आमिषाला बळी न पडता वस्तूची क्वालिटी काय आहे, वस्तू काय आहे, त्याच्यात समाविष्ट काय आहेत हे बघता, हे खूप महत्त्वाचं. आणि अनेक लोक वस्तूची किंमत आणि पॅकिंगसाठी केलेला खर्च याची सुद्धा तुलना करताना आढळतात. म्हणजे हा मुद्दा सुद्धा या ठिकाणी विचारात घेणं, लक्षात घेणं आवश्यक आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, आपण वेगवेगळ्या मुद्द्याच्या आधारे, मग ते संरक्षण असेल किंवा लक्षवेधक असेल, कल्पक असेल, सोयीस्कर असेल, काटकसरीचं असेल, हे महत्त्वाचे मुद्दे पॅकिंगच्या बाबतीमध्ये. लक्षवेधक करा, आम्हाला हरकत नाही, पण सोयीचं पण असायला पाहिजे. तुम्ही आकर्षक पॅकिंग करा, पण ते काटकसरीचं पण असायला पाहिजे. आणि कल्पकता वापरा तुम्ही, पॅकिंग आकर्षक होऊन जाईल. ही कल्पकता सगळ्याच बाबतीमध्ये असावी. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे काटकसर हा महत्त्वाचा भाग आलेलाच आहे तिथे. त्याच्यासाठी केला जाणारा खर्च आणि आजच्या काळामध्ये ते पर्यावरणपूरक असायला पाहिजे, असा 6वा मुद्दा आपण त्याच्यामध्ये ॲडिशनल करूया. तर हे तुम्ही पॅकिंगच्या संदर्भातलं लेक्चर शांतपणे ऐकून घेतलं, याबद्दल मी तुमचे